हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन व्हिडिओ आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. प्रांजली आणि मी आहेत गाडीत आणि आम्ही चाललो आहे चेकअपसाठी. आणि आज सेकंड इंजेक्शन आहे राईट. आणि हा वीक आहे 8 वीक. आणि प्रांजली कसं होतं 8 वीकमध्ये तुला? अजून तरी काय वाटत नाहीये, नॉर्मल आहे. जास्त त्रास आहे फक्त तिला वॉमिटिंगचा त्रास Vomiting. सकाळ खूप जास्त होतं. दॅट्स इट, एव्हरीथिंग इज नॉर्मल. आणि आम्ही आता चाललो आहे डॉक्टरकडे आणि इथे इंजेक्शनसाठी चाललो आहे. आणि काही दिवसांनी परत सोनोग्राफी टेस्ट वगैरे रुटीन होणार आहे. सो चला, आम्ही गाडीतच आहेत, ऑलमोस्ट आता पोचलो आहेत. उतरून बोलूया. मी गाडी पार्क केलेली आहे आणि आता चाललो आहे डॉक्टरकडे. आणि प्रांजली कसं वाटतंय? काय नाही वाटत. काय नाही वाटत, लास्ट आहे ते ॲक्च्युली, पण ठीक आहे. सो चेकअप झालेलं आहे, 7 रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत. आणि ये खुश आहे मी खूप. प्रांजली कसं वाटते? मला आता चांगलं वाटतंय. आधीपेक्षा चांगलं वाटतं. आधीपेक्षा थोडी प्रांजली आता स्टेबलाइज झाली आहे. 5-6 वीकमध्ये तिला खूप त्रास व्हायला लागलेला, पण आता नॉर्मल आहे. रिपोर्ट्स पण नॉर्मल आले आहेत. फक्त सकाळी होतं. फक्त सकाळी होते तिला त्रास. आता आधी पूर्ण दिवस व्हायचं काय? थकल्यासारखं होतं, विकनेस. आणि गरमी एवढा आहे, गरमी खूप जास्त हिट झालं आपल्याकडे मुंबईला. सो दॅट्स द मेन थिंग. आणि चला झालेलं, आम्ही निघालोय तिथून. गाडी आता पार्किंगमधून काढतोय. आणि मानसला प्रसाद मिळाला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी वायपरने पाणी आहे त्यांनी काढू शकतो. सो एक गोष्ट, प्रांजलीला काहीतरी इच्छा होते खायची प्यायची. काय होते? आमरसपुरी खायचं मॅडमना. अँड मँगोज प्रमाणात खाल्लेले चांगले असतात. मोस्टली प्रेग्नेन्सीमध्ये एक मिथ आहे की मँगोज नाही खाल्ले पाहिजेत वगैरे असं बोलतात, पण डॉक्टरच सजेस्ट करतात की लिमिटेड खायचं. पण मँगो खाल्ल्याने त्याच्यावर व्हायटमिन्स खूप असतात जे युजफुल आहे आणि सीझनल आहे ते. सो दॅट्स द थिंग. सो काय खाणार आहे प्रांजली? आमरसपुरी आणि काहीतरी थंड पिणं. आणि 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 मी पण तेच कॉपी पेस्ट. आणि घरी जाऊन कोलंबी आंबा. प्रॉन्स खाणार आहे कोणतरी. प्रॉन्स, आज मोठी प्रॉन्स. त्या दिवशी प्रॉन्स लास्ट टाइम घेतलेली ना, ती आज केलेली आहे. गावाला मी गेलेलो त्या घोडबंदरवरून घेतलेली. एवढी मोठी साईज आहे प्रॉन्सची, एवढी जाडी. सो ती आम्ही खाऊ. ती शिजून छोटी झाली आता. हां, तर होणारच ना, काही सगळ्या गोष्टी असं शिजल्यावर छोटेच होतात. मानस डॉमिनोज, तिथे पिझ्झा हट आहे. त्या साईडला बघ, त्या साईडला नको बघू. नो जंक फूड फॉर 9 months. 9 months? काय सांगतो? फॉर 7 months. 7 months काय बोलतोय? मग आता 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे तुला मग बेबी झाल्यानंतर मग बोलणार ते असं नाही खायचं तसं नाही खायचं. ऑब्विसली थोड्या दिवसांनी त्याला पण सवय लागेल मग. आणि मी तर बाबा जंकच्या अगेन्स्ट आहे. मी त्याला जंक खाऊनच नाही देणार. त्याला तिला जे पण आहे मी नाही देणार खायला. मी तर अवॉइडच करायची एवढं करताना. आणि प्रांजलीला जंक खूप खायची आणि हॅट्स ऑफ टू हर. ती एवढं पेन सहन करते आणि सगळी गोष्टी जी तिला आवडायची सगळ्या मनापासून ती गोष्ट तिने सोडलेली आहेत. पेस्ट्रीज, डिझर्ट्स, खूप काही गोष्टी आहेत. सो ऑल फॉर द बेबी. आणि असं सगळं करायला काय वाटत नाही. असं नॉर्मली होऊन जाते आणि मनापासून होते हे गोष्ट. पण आपण जेव्हा विचार करतो अरे बारीक व्हायचं आहे, डाएट व्हायचं, जिम करायचं, हे सगळ्या गोष्टी नाही होत. अजिबात नाही होत. आळस येते. पण ही गोष्ट मनापासून आपोआप येते. चला, आता आम्ही चाललो आहेत आमरसपुरी खायला. सो आमरसपुरी कुठे मिळते खायला ते मी गुगल करतो आणि आपण भेटू. गाईज, खुशी बघा किती आलेली आहे. आणि हिने दल बदललं आहे. आम्ही आहेत शिवसागरला. आम्ही शिवसागरमध्ये आलो जेवायला. ऑब्व्हियसली म्हणजे काय खायला आलेलो? आमरसपुरी. तिने मला एवढं कन्फ्यूज केलं ना. आणि मेन गोष्ट ठरलेलं काय होतं? आमरसपुरी. आणि आता काय मागवलं? आमरसपुरी. आणि आमरसपुरी फ्री आहे. पावभाजी फ्री आहे.
ठीक आहे बघूया बिलमध्ये फ्री येते. गाईस आमरस पुरी बोलून हिने वेटरला डायरेक्ट पावभाजीची ऑर्डर दिली आहे. काय बोलायचं. मी तर खूप ओरडत होतो हिला की नको खाऊ, तरी पण जबरदस्ती लाड प्यार करावं लागतं ना. शेवटी बायको आहे आणि काही वेगळे रिझन्स आहेत म्हणून त्यामुळे लेट गो केलं गोष्टी. खुशी तर बघा भाय. ओ माय गॉड. पिझ्झा तर नाही मागत आहे ना, पावभाजी त्याच्यापेक्षा बेटर आहे. पिझ्झा गार्लिक ब्रेड हे सगळं पावनीच बनते आणि पावभाजीमध्ये पण पावच असतो. हा पाव एवढा काय ठीक आहे त्याच्यामध्ये, चीज बीज तर नाही आहे ना. ऑर्डर झाल्यानंतर काय आलंय ठीक आहे. ह्या लास्ट आहे वाटतं, नंतर मी आता रिस्ट्रिक्शन टाकणार आहे. दहीवडा काय सगळं ऍड करत राहिलंय बाई. काय सीन आहे. वाढत चालली लिस्ट. आता बोलते हॉटेलमधला दहीवडा चांगला असतो. हॉटेलमधला आणि बाहेरचा काय म्हणजे संबंध काय, म्हणजे काय बोलायचं मला टेम्प्ट करण्यासाठी ती बोलते. काय लॉजिक काय होता. आता मला हवंसं वाटलं दहीवडा, चुकीचं काय याच्यामध्ये. ठीक आहे नो प्रॉब्लेम. केला आता भूक लागली मला. एका सगळे पदार्थही बोलायला लागले तर आता एवढी भूक लागली आहे ना की सध्या मी ब्लॉग थांबवतो. आल्यानंतर ब्लॉग चालू करतो. आणि पावभाजी चांगली वाटते बघायला, पण जास्त पाव खाऊ नको. तू एक साधा पाव खायचा. हे दोन्ही नाही खायचे तुला. एक साधा पाव खायचे, बटरवाला नाही खायचे. साधा का पाव खायचा. कशी आहे पावभाजी. खाऊ तर दे. मनीष नाही मानस. मी खातो. बरं वाटलं. काय वाटलं मध्ये. मजा आली. त्याच्यानंतर कोणती डिश. त्याच्यानंतर आमरस पुरी. नेक्स्ट डिश आमरस पुरी पण आलेला आहे आणि पुऱ्या एकदम मस्त मोठ्या आहेत. प्रांजली सकाळी आमरससोबत मी पुरी खाल्ली, खूप मस्त लागली. तू खाल्ली ट्राय केलं. आमरस सोबत हां. आणि पुरी मी पावभाजीच्या भाजीसोबत पण खाल्ली. ती पण खूप जास्त टेस्टी लागली, मला आवडली. तू खाल्ली की नाही आमरस. खाल्ली ना. आमरस खायचा होता ना. खाल्ली. काय खोटं बोललं मी नाही बघितलं. खाणार. छास आलेली आहे मस्त मसाला छास. आमरस खतम. कसं आहे आमरस. छान आहे. छास पण ऑलमोस्ट पिऊन झालेलं आहे आणि खूप हेवी. मला गाडी चालवायची आता इच्छा नाही आहे. प्रांजली गाडी चालवशील. हो. पण घरी पोचू की नाही आपण. आणि एक गोष्ट प्रांजली हळूहळू गाडी आता शिकायला चालू केलं आहे तिने. आणि थोडंफार पण मी रिस्क नाही घेत तिला चालवायला द्यायचं. आणि ह्या कंडिशनमध्ये तर नाहीच. आणि बिलाच कोणतरी पार्टी देते मला. एक से पहिले लास्ट. ओ भाई गाडी एवढी गरम झाली आहे. थोडं काच उघडी ठेवायला लागेल. आणि खूप जास्त बरं वाटलं. आमरस पावभाजी आणि छास पिऊन तर एकदम थंड मूड एकदम थंड रिफ्रेश झालं. सो लेट्स गो. आता घरी जाऊया आणि आराम करूया थोडा. आणि आजचा काय प्लॅन. संध्याकाळी मूवीला जायचं. संध्याकाळी मूवीचा प्लॅन आहे राजा शिवाजी बघायचा. सो बघूया. अजून बुकिंग काही झालं नाही. 100% नाही पण जायचा विचार आहे. लेट्स गो. या फिर थोडा डिले करू. बघू. लेट्स गो. कालपासून बोलतोय. बघू. कैसा लगा मेरा मजाक. थोडं स्ट्रिक्ट बनावं लागेल कारण की माझं थोडं जंक फूड तिने माझा बिना एक खाल्लं आहे आज. ठीक आहे हा लास्ट दिवस आहे तिचा बाहेरचा. आता तिला मी खूप कंट्रोल करणार. हसते बघा कशी. हॅलो गाईज व्हॉट इज वेलकम. आज आम्ही चाललो मूवीला शिवाजी म्हणायला. सो आज बघायला जाऊया आणि खूप असं एक्सायटेड आहे मूवी बघायला. आणि प्रांजली येते. मी खाली गाडी काढायचं म्हणून लवकर आलो खाली. सो लेट्स गो. आणि थोडं लेट झालं ॲज युजल.
बाई मग सोपा नाही बरं. भोसल्यांची गाठ म्हणजे तलवारीच्या पात्यावर चालणं. मला माहितीये, तुम्ही पुढचे मंत्र म्हणा. म्हणजे तुला प्रूफ करायचं की डोकं आहे. अच्छा हमको सिखा रिया है. सो आम्ही फिंगर बोल मंचाव सूप आलेलं आहे. चिकन मंचाव सूप. घेऊ ना तुझी ऑर्डर. हा दे दे. ऑर्डर बोल एक मटन थाली और एक पॉम्फ्रेट थाली. और एक थाली क्या रखूं सर? अपना चपाती रखूं भाकरी रखूं? भाकरी दोनों में भाकरी. नाही फ्राईड फ्राईड करणार प्रांजली. सिंगापुरी और बन वाली में क्या है? सो गाईज आम्ही मूवी बघून आलेलो आहे आणि इथे डिनरसाठी आलोय. प्रांजली कसा होता मूवी? खूप आवडला आम्हाला आणि मस्ट वॉच आहे. राजा शिवाजी मूवी आहे, बेस्ट आहे. गुजबम्स आले आणि स्टोरी जी परत बघाच वाटेल. ज्याप्रमाणे प्रिपेअर करून त्यांनी पण दाखवलंय जी मूवी, इट वॉज व्हेरी नाईट. आणि हे बघ स्कूलमध्ये हिस्ट्रीच्या मध्ये त्याची स्टोरी बघितली. सेम सेम. खूप मस्त होता, खूप छान नरेटिव्ह आवडलं मला खूप. नरेटिव्ह नाईस. सो हात काढ ना. अरे माहित नाही ते तुला. त्याला वाटलं भरवते. हा ना, चांगला होता. ओव्हरऑल मस्त आहे. ग्रेट मूवी. भरपूर चांगली मूवी, मस्ट वॉच. मस्त वॉच. आणि दुसरा लंगडा आला. लंगडा क्रॅब लंगडे, सोन्याची पीक. हा हे तिकडून तिकडून लांब ठेवूया आपण थोडं. बांगड्यातनं काढलंय. हा नको ना हे. इथे पार्टिशन ठेव काहीतरी. बॉटल ठेव इकडे. सो हे आहे मटन थाली, चटणी, सोलकढी, पॉम्फ्रेट थाळी. ओनियन काय येते? जवळा सो गाइस व्हिडिओ इकडे एंड करतो. आजचा दिवस खूप चांगला होता. प्रांजली मजा आली खूप जास्त आणि खूप लाड चालू आहेत प्रांजलीचे. चिकन लॉलीपॉप खाल्लं पण ते प्रमाणात खाल्लं आणि बाकी सगळे व्हेजीस खाल्ले. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. असेच व्हिडिओ बघत राहा. तुम्ही नवीन असतील चॅनलवर तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. मानस पाटील सायनिंग आउट. बाय.